मुंबई महापौर पदाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार हे स्पष्ट झाले। दिल्लीमध्ये अमित साटम आणि राहुल शेवाळे यांची चर्चा झाल्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात आलंय। तर एकनाथ शिंदे ही 2 दिवसात दिल्लीला जाणार आहेत। दरम्यान मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी सुद्धा पडली। या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। मुंबई महापौर पदाचा तिढा दिल्लीतच सुटणार। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात घेणार नवीन आणि शहांची भेट। विषय समित्यांबाबत शेवाळे आणि साटमांची दिल्लीत चर्चा। सरवणकरांच्या आरोपांनंतर महायुतीत ठिणगी। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केल्यानंतर आता महापौर पदाच्या घडामोडी दिल्लीत सुरू झाल्या आहेत। मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्यात मंगळवारी चर्चा झाली। यात मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येते। यातच एकनाथ शिंदेही येत्या 1-2 दिवसात दिल्ली दौरा करणार असल्याचं सांगण्यात येते। या दौऱ्यात मुंबईच्या महापौर पदाबाबत त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा होणार आहे। मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय सध्या दाओस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं भाजपकडून सांगण्यात येतंय। तर भाजपात शिंदेंना कुणी विचारत नसून मुंबईच्या महापौर पदासाठी त्यांना दिल्लीत जाऊन बसावं लागतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत। काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे। महायुतीचे 118 नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। कोण त्या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल याचा निर्णय हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब एकमेकांची चर्चा करून करतील। आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयर पदासाठी, आणि मुंबईच्या मेयर पदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतंय। याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही। दुसरीकडे मुंबईत निकालानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली। भाजपच्या काही नेत्यांमुळे पराभव झाल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांनी केलाय। शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचा पराभव व्हावा यासाठी भाजपातील एक टोळकं कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी केलेल्या या आरोपांची सत्यता तपासून पाहण्यात येईल असं मुंबई भाजपा अध्यक्षांनी स्पष्ट केलंय। आज कुठेतरी महायुतीचे उमेदवार कसे पडतील यासाठी एक टोळी काम करते, ती खूप कार्यरत आहे, ऍक्टिव्हली काम करते। ते फक्त निवडणुकीच्या वेळेलाच ऍक्टिव्ह होतात, बाकीच्या वेळेला कुठेही दिसत नाहीत। कुठेतरी दादरवरती हफ्ते घेत अशा प्रकारे फिरत। पक्षाची टोळी आहे ही, भाजपच्या पक्षाचीच टोळी आहे। भाजपचे काही पदाधिकारी आहेत, त्यांना बाजूला आता सध्या केलेलं होतं, पण काही पद देऊन परत त्यांना ऍक्टिव्ह काहीतरी झालेले आहेत। वॉर्ड लेवलचे पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते, पण ह्यांनी चुकीच्या प्रकारे व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून ह्या गोष्टी घडवल्या आहेत। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। दुसरीकडे भाजपा कार्यकर्ते समाधान सरवणकर यांच्या आरोपांनंतर आक्रमक झालेत। सरवणकर खोटे आरोप करत असून त्यांच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रारही करणार आहेत। ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर टीका केली आहे। मी त्याच्या आरोपाकडे कधी सिरियस बघतच नाही, कारण त्याला तोंड आहे म्हणून कसं पण बोलायचं हे त्याला माहिती आहे। भाजपने जर तुम्हाला मदत केली नसती तर तुमचा डिपॉझिट जप्त झाला असं लिहून देतो आम्ही। प्रभादेवी दादर म्हणजे माझा हे आहे, गड आहे, तिथे मी लोकांसाठी एवढा केला तेवढं केलं, पण लोकांनी तुम्हाला नाकारला का त्याचा तुम्ही
पहिला चिंतन करा, नंतर बाकीचं बोला. की आरोप प्रत्यारोप हे नक्कीच होतात. ज्यावेळेला जीत होते त्यावेळेला आरोप प्रत्यारोप होत नाही, पण ज्यावेळेला हार होते त्यावेळेला आरोप प्रत्यारोप होतात. त्या याच्यामधून हे बोलणं झालेलं आहे त्यांचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी दाखवलं ना, चॅटिंग वगैरे दाखवलेली आहे. तर त्याच्यामुळे जे काही होईल ते वरचे नेते जे आहेत आमचे ते ठरवतील. चौकशी तर नक्की होणार. सरवणकरांच्या निमित्तानं महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं मानण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेनंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील आणखी नवे वाद बाहेर येण्याची शक्यता आहे. महायुतीतले हे वाद किती विकोपाला जातात यावर भविष्यात बरंच काही अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.